मंडळी, मी स्नेहा, स्टोरी टेलर स्नेहा या आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आजचा व्हिडिओ आहे फोनवरती बोलताना टाळण्याची एक सवय। या सवयीमुळे आपलं मन विचलित होतं, आपला सगळा दिवस खराब जातो। अशी एक सवय जी आपल्या सगळ्यांनाच असते। कोणती बरं ती सवय? असू दे, मीच सांगते। आता आपल्याला जेव्हा कोणाचा फोन येतो तर तुम्ही म्हणाल, फोन मला दिवसभरातून 10 फोन येतात, मी दिवसभरातून 10 लोकांशी बोलतो, 20 लोकांशी बोलतो। हे अशा प्रकारातले फोन नाही येत। थांब मी पोचतोय, थांब 5 मिनिटातच आलो, थांब मी उद्या तुला फाईल देतो, अशा प्रकारातले फोन नाहीत। हे असे फोन असतात जे कधीतरीच येतात पण आपल्याला डिस्टर्ब करून जातात। कोणाचं तरी काहीतरी महत्त्वाचं काम असतं आणि बऱ्याच दिवसांनी तो फोन येतो, का तर ते काम आपल्याच जवळ असतं, आपल्याच ओळखीतली व्यक्ती असते, पण असं रेग्युलर संभाषण सुरू नसतं, रेग्युलर फोन सुरू नसतात। अचानक फोन येतो, ते महत्त्वाचं काम सांगता सांगता वेगळ्याच विषयाकडे गाडी वळते, किंवा मग कोणीतरी सहज आपलं गप्पा टप्पा करण्यासाठी फोन करतं बऱ्याच दिवसानंतर। आपल्याला पण उत्सुकता असते, अरे बऱ्याच दिवसांनी फोन आला, मग एखादा नातेवाईक असतो, आपल्या मित्रमंडळींपैकी कोणीतरी असतं, किंवा एखादा जुना सहकारी असतो। बऱ्याच दिवसांनी फोन आला म्हणून आपण उत्सुकतेने बोलायला सुरुवात करतो। ती गाडी भलत्याच दिशेने वळते। आता ही भलत्याच दिशेने वळणारी गाडी म्हणजे काय? तर बोलता बोलता वेगवेगळे विषय निघतात। तुला माहितीये का, आमची ती सातारची मावशी, तिचा मुलगा ना, मुलाची गोष्ट सुरू होते। आता हा मुलगा टीनेज ग्रुप मधला असतो, तो कॉलेजला असतो। बरं, त्यात त्याने परीक्षेमध्ये काहीतरी कॉपी वगैरे केलेली असते, किंवा तरी कमी मार्क्स मिळालेले असतात, पण ते घरी पालकांना सांगितलेलं नसतं। अचानक ते प्रकरण उघडकीला येतं। काहीतरी मित्रांची चुकीची संगत मिळालेली असते आणि काहीतरी चुकीचं वागणं त्याचं सुरू असतं, पण घरच्यांना त्याचा थांबपत्ताच नसतो। ते अचानक उघडकीला येतं। घरातून, वडिलांच्या खिशातून अचानक पैसे गायब व्हायला लागतात, ते अचानक उघडकीला आलेलं असतं। असं काहीतरी झालेलं असतं, स्फोटजनक काहीतरी पराक्रम त्या मुलाने केलेले असतात, किंवा मग प्रेम प्रकरण जे अचानक घरी समजतं, असं काही बाई। आता हा टीनेज ग्रुप मधला मुलगाच असेल असं नाही, मुलगीही असू शकते। ही सगळी जी गोष्ट सुरू होते ती आपण ऐकून घेतो। ऐकल्यानंतर जेव्हा आपण तो फोन ठेवतो तेव्हा मग आपण आपल्या मुलांकडे संशयाने पाहायला लागतो। आपली मुलं पण तेवढ्याच वयाची असतात। ही कुठे जातात, काय करतात, कॉलेजमध्ये लेक्चर्स अटेंड करतात की नाही। हल्ली पॉकेट मनी यांचा बऱ्यापैकी वाढवला मी, पण ते पैसे जातात तरी नेमके कुठे? मित्र त्यांची संगत तर बरी आहे ना, अशा बऱ्याचशा गोष्टी, किंवा आम्हाला सांगून दुसरीकडेच कुठेतरी नाही ना जात, त्या डोक्यात पण सुरू होतं। अर्थात तुम्ही पालक असाल, मध्यमवयीन असाल तर या सगळ्या गोष्टी मुलांबद्दलच्या जेव्हा कोणाचा तरी फोन येतो तेव्हा हमखास असे विषय निघतात, आणि हे असे विषय जर नाही निघाले मुलांचे तर मग फायनान्स किंवा कुणीतरी कोणाला तरी फसवलेलं असतं आर्थिक बाबतीमध्ये। तुला माहिती आहे का, ती नवीन बँक सुरू झालेली आमच्या इथे, ती बुडाली ना, किंवा शेअर्समध्ये कुणीतरी काहीतरी कुठेतरी फसवणूक झालेली असते। ते आपण ऐकतो आणि चिंता आपल्याला सतावू लागतात। ती नवीन ब्रँच उघडली, मी पण त्या बँकेमध्ये इन्व्हेस्ट केलंय, मग असं झालं तर, अशा बऱ्याचशा चिंता। आता तुम्ही म्हणाल, पण हे जे सगळं तू सांगतेस ते सगळं मध्यमवयीन लोकांबद्दलचं आहे, किंवा ते त्यांचे विषय, आपल्याला याचा सगळ्याचा काय फायदा? तर तसं नाहीये। तुम्ही, आम्ही म्हणजे आपण सगळे तरुण मंडळी, आपलं पण हे असंच असतं। आपल्याला
कोणाचा तरी फोन येतो, आपला जुना क्लासमेट किंवा मग एखादी मैत्रीण मित्र, कोणाचा तरी फोन येतो. बऱ्याच दिवसांनंतर पण उत्सुकतेने तो फोन घेतो. अरे वा, ह्याचा फोन किंवा हिचा फोन, काय म्हणते बघू. ही समोरची व्यक्ती म्हणजे आपला मित्र मैत्रीण बोलायला सुरुवात करते. बोलता बोलता मग अचानक, तुला माहितीये का आपल्या क्लासमधला तो कोण, तो चष्मे बहादर, तो जरा उंच होता पण सगळ्यांच्या पुढे येऊन बसायचा. हां, त्याचं काय? अगं त्याला जॉब मिळाला आणि तो पण चांगला, आता मॅनेजर आहे तो, मला परवा भेटलेला. काय हे असं काहीतरी, कोणाला तरी प्रायव्हेट जॉब, चांगल्या पद्धतीचा जॉब, चांगली पोस्ट मिळालेली असते. आपल्या क्लासमेटपैकी कोणीतरी असतं जे आपल्याला त्यावेळेला असं ढबू किंवा असं फार अभ्यासात काही हे कार्ट करणार नाही असं काहीतरी वाटत असतं. आणि अचानक मग आपल्याला त्या मित्राकडून मैत्रिणीकडून कळतं की त्याची किंवा तिची ही एक्झाम क्लिअर झाली आणि आता तो इथे जॉईन आहे, SBI मध्ये जॉईन झाला, PSI झाला, असं काहीतरी आपल्या कानावरती येतं. किंवा कोणीतरी रिलेशनशिपमध्ये पुढे गेलेलं असतं, ते मग आपण ऐकतो. आपला सगळा दिवस खराब व्हायला सुरुवात होते. मग आपल्या मनात पण येतं की अरे, यांची लाईफ इतकी सेटल कशी होतात, यांची लाईफ इतकी कशी पुढे सरकतात आणि आम्ही. मग आपण पण अगदी कोणत्या तरी तशाच प्रकारच्या परीक्षेची तयारी करत असतो किंवा मग कोणीतरी रिलेशनशिपमध्ये पुढे गेलेलं असतं आणि आपलं काही होत नसतं असं तरी काहीतरी. किंवा मग जॉबसाठी ट्राय करत असतो, एक इंटरव्ह्यू दिला, दुसरा दिला, आपण आपलं वाट पाहतोय समोरून काहीतरी मला त्यासाठी होकार येईल. किंवा मग इंटरव्ह्यूमध्ये काहीच होत नसतं, दोन्ही इंटरव्ह्यू फेल गेलेले असतात, असं काहीतरी. अचानक आपल्याला समोरचा मित्र किंवा मैत्रीण म्हणते तो हा असा त्याला मॅनेजरची पोस्ट मिळाली किंवा असं काहीतरी, या कंपनीमध्ये जॉईन झाला. आपण ते ऐकतो आणि डिस्टर्ब होतो. तर सांगायचा मुद्दा असा की असे हे कधीतरी येणारे जे फोन असतात ना, ते आपल्याला असे डिस्टर्ब करून जातात. येतात ते काहीतरी महत्त्वाचं काम असतं किंवा असंच टाइमपास, गप्पा टप्पा मारण्यासाठी, आपली खाली खुशाली विचारून काहीतरी आपल्याकडून माहिती काढण्यासाठी किंवा आपल्या लाईफमध्ये काय चाललंय ते ऐकण्यासाठी असू शकतं. पण असे फोन येतात आणि आपण त्याने डिस्टर्ब होतो. मग अशा वेळी काय करायचं? सगळ्यात सोपा आणि साधा उपाय, असं जेव्हा कोणीतरी काहीतरी बोलत असतं, म्हणजे आपल्याला माहिती आहे की समोरच्या व्यक्तीचं महत्त्वाचं जे काय होतं ते बोलून झालेलं आहे आणि आता ही गाडी भलत्याच दिशेने वळते, काहीतरी वेगळाच टॉपिक आता सुरू होणार किंवा होतोय. अशा वेळेला मी आता कामात आहे, बिझी आहे, थोड्या वेळाने कॉल करू का, किंवा आतून कोणीतरी हाक मारत आहे, थोड्या वेळाने करू का, असं काहीतरी कारण सांगून तुम्ही तो विषय तिथेच थांबवू शकता किंवा तो विषय गुंडाळू शकता. तर हा होता आजचा व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा, त्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समधून जरूर कळवा. तुम्हाला पण अशा प्रकारचे फोन येतात, जेव्हा येतात तेव्हा तुम्ही जर असे डिस्टर्ब होत असाल, कोणीतरी तुम्हाला काहीतरी सांगतं, तुम्ही डिस्टर्ब होता, तर हा साधा सोपा उपाय करून पहा, तुम्हाला खरंच बरं वाटेल. तर तुम्ही हा उपाय नाही केलात आणि तुम्ही समोरच्या व्यक्तीचं ऐकून घेताय, मग तुमची आणि उत्सुकता जाळवते, तुम्ही आणि काहीतरी प्रश्न विचारता, हो का, कधी झालं, कसं झालं, केव्हा झालं, काय. समोरची व्यक्ती तिथे तुम्हाला माहिती द्यायला तयारच असते, अगदी मोफत माहिती, तुम्हाला आणि काही नाही काही ती सांगत राहते, तुम्ही अजून डिस्टर्ब होता. असं सगळं करण्यापेक्षा हा साधा सोपा उपाय केलेला बरा. तर हा होता आजचा व्हिडिओ. आवडल्यास लाईक करा. भेटूया पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये नव्या विषयासह. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. टाटा.